कंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। 23 मार्च 2019 रोजी शिवछत्रपती महाराजांच्या रयतेच्या उपस्थितीमध्ये श्रीमंत योगी प्रतिष्ठान दिवा तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आली। यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली आणि श्री सत्यनारायणाची महापूजा व ऐतिहासिक शिवकालीन नाणे प्रदर्शन दाखवण्यात आले। त्यानंतर भव्यदिव्य रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले। तर पाहूया याविषयी अधिक माहिती। श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे हे शिवजयंतीचं 3रं वर्ष आणि अतिशय उत्कृष्टानं सर्व ह्या प्रतिष्ठानच्या सभासदांनी त्यावेळी निर्णय घेतला की आपल्याला शिवजयंती ही दिव्यामध्ये अतिशय थाटामाटात सुरुवात करायची आहे आणि तसं त्यांनी ते केलेलं आहे। यावर्षी सर्वप्रथम आम्ही सकाळी या ठिकाणी नाण्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। त्याच्या अगोदर सन्माननीय उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही प्रतिमेचं पूजन केलं। त्यानंतर रक्तदान शिबिर अतिशय जल्लोषात आणि संपूर्ण उत्साहात या सर्व पदाधिकाऱ्यांनी पार पाडलं व यानंतर असं भव्य प्रमाणात या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। संध्याकाळी शिवचरित्रावर पोवाड्याचा कार्यक्रम आहे। आमचं श्रीमंत योगी प्रतिष्ठानचं हे 3रं वर्ष आहे। सुरुवात आम्ही केली होती 2017मध्ये। 5 जानेवारीला काही लोकांच्या मनात संकल्पना आली की महाराजांचा जो विषय आहे तो कुठे तुर्तास खालावला जातो आहे, त्यासाठी एकत्र येऊन एक 5-6 जण एकत्र आली आणि त्यानंतर हा एक 150चा जो मॉब आहे तो आज 3ऱ्या वर्षी तयार आहे आपल्यासमोर। श्रीमंत योगी प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव साजरा न करता वर्षभरामध्ये आज बरेच उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये सामाजिक कार्य आहेत, अनाथ मुलांसाठी शैक्षणिक मदत असेल, आदिवासी पाड्यात वैद्यकीय शिबिर असतील, असे बरेचसे उपक्रम श्रीमंत योगी प्रतिष्ठान गेले 3 वर्ष राबवतं आहे आणि यानंतर सुद्धा राबवत राहील याची मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। स्वयंघोषित शिवभक्त अशी कोणाला पदवी मिळाली नाही अजून तरी। म्हणजे स्वतःच मी शिवभक्त बोलतात। हां, आणि म्हणजे नाही करतो मला असं वाटतं की तुमच्या ते कार्यातून दिसावं। मी शिवभक्त आहे म्हणण्यापेक्षा तुमच्या ते कार्यातून दिसावं आणि आमचं एक गोल आहे की आम्हाला खेड्यापाड्यात जाऊन मुलांपर्यंत, कारण की आज इतिहास महाराजांचा इतिहास जो कुठेतरी गुपित ठेवला जातो आहे किंवा तो दडवला जातो आहे, तर तो प्रकाशित आणायचा आहे आणि खेड्यातल्या मुलांना, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांच्यामुळे आपण आज आहोत ही जी एक गुप्त बातमी आहे ती त्यांच्या कानापर्यंत पोहोचवायचं आहे। आमचा हा एक मोठा उद्देश आहे। कधी पूर्ण होईल, कसा पूर्ण होईल ते महाराजांना माहीत, पण करणार हे कन्फर्म। छत्रपती शिवाजी महाराज की भवानी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून पाहत रहा ताजा घडामोडी।